प्रभू येशूच्या नावात सर्वांना परत एक वर सलाम. परत एक वर प्रभूला आम्ही धन्यवाद देतो ह्या वेळेबद्दल जी त्याने माझ्या जीवनात दिली की आज परत एक वार तुम्हा सर्वांसोबत ह्या मंडळीमध्ये मराठी मेथडिस्ट चर्चमध्ये येऊन वचनाची सेवा करण्याची संधी दिली म्हणून प्रभूला आभार मानतो आणि पाळेक साहेबांचे पासष्ट कमिटीचे परत एक वार आभार मानतो. प्रार्थना करून आपण वचनाकडे जाऊया. जिवंत देवा, आम्ही तुला विनंती करतो की तुझा पुत्र येशूच्या नावात आज परत एक वार आम्ही तुला विनंती करतो, आमच्या हृदयाशी तू बोल. देवा, मी आपलं सर्व कौशल्य, ज्ञान, बुद्धी ही बाजूला ठेवतो पित्या, तुझ्या अधीन स्वाधीन होतो. प्रभू पवित्र आत्मा तू बोल, आमच्या हृदयाला स्पर्श कर. तुझ्या पुत्राच्या पित्या, तुझ्या पुत्राचा रक्ताचा जो करार तू समजण्यास आम्हाला कृपा पुरवू दे बापा. सर्व सैतानाची अडखणे जे आमचे मने आणि विचार तुझ्यापासून दूर नेतात त्या सर्व अडखण्यांना येशूच्या नावात मी धमकावतो. तुझा पुत्र येशूच्या रक्ताने तू मला धुवून शुद्ध पवित्र कर. आणि देवा, माझ्या मनातील प्रत्येक विचार आणि मुखातून येणारा प्रत्येक शब्द पवित्र आत्म्या तुझ्या नियंत्रणामध्ये असू दे. आणि ह्या सर्व गोष्टी समजण्याकरता इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तुझा पवित्र आत्मा त्याचं ज्ञान आणि बळ तू पुरवू दे बापा. आणि हे सर्व शिक्षण, हे सर्व मनन जीवनात आचरण करण्याकरता देवा मला आणि आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्मा सामर्थ्य दे. गळ्यातले सर्व त्रास, माईकचे सर्व प्रॉब्लेम्सला आम्ही सामर्थ्याने, अधिकाराने धमकावून काढतो. प्रभू, तुझा अधीन स्वाधीन आम्ही झालेला आहो, उपकार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणतो एक पित्या, आमेन. प्रियांनो, आज आपण रक्ताचा करार यावर आपण काही वेळ मनन करणार आहोत. आणि जर हे रक्ताचा करार आम्हाला कळला तर नक्की एक कारण हे पण होईल की आम्ही एक विजयी जीवन, सुरक्षित जीवन, आनंदी जीवन आणि प्रफुल्लित जीवन जगू शकू. ख्रिस्ती कुटुंबांना किंवा ख्रिस्ती व्यक्तिमत्वाला हा करार समजणे गरजेचे आहे. त्याद्वारे देवाचं जे सामर्थ्य, देवाची योजना मानवजातीकरता ती आम्हाला कळेल. 3-4 मुद्दे सांगेल. वेळ बराच झालेला आहे, 8:15 झालेली आहेत, हरकत नाही. परंतु करार म्हटलं म्हणजे प्रियांनो, त्याकरता कमीत कमी 2 व्यक्तींची गरज असते. एक करार करणारा आणि एक करार स्वीकार करणारा, 2 व्यक्तींची गरज असते. आणि या ठिकाणी करार स्वीकारणारे हे मानवजात आहे. करार करणारा हा परमेश्वर देव, आमचा निर्माणकर्ता, आमचा परमेश्वर आहे. सगळ्यात पहिला करार परमेश्वर देवाने अब्राहमासोबत केला. उत्पत्तीचा ग्रंथ 17वा अध्याय त्याचं 2रं वचन सांगतं, तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो, तुला मी बहुगुणित करेल. मग 6 पासून 11 पर्यंत तो म्हणतो, मी तुला अतिफलसंपन्न करेल, तुझ्यापासून मी राष्ट्र निर्माण करेल, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील, मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहील. असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो. ह्या ज्या कनान देशात तू आता उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईल आणि मी त्यांचा देव होईल. देव अब्राहमाला आणखी म्हणाला, आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हा, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी, तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी, ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खून होय. आता हा जो पूर्ण शास्त्रभाग प्रियांनो, यामध्ये आम्हाला हे बघायला मिळतं की परमेश्वर देवाने वारंवार 2 वेळा म्हटलं निरंतरचा करार. आणि तुझ्या पश्चात, तुझा मृत्यू झाल्यावर तुझी संतती येईल, तिची संतती येईल, त्यांची संतती, हा निरंतरचा करार. तो करार पूर्ण झाला येशू ख्रिस्तामध्ये. आणि मग नंतर आपण पुढे वचन बघू. त्यानंतर परमेश्वर देवाच्यामध्ये आणि मनुष्य जातीमध्ये रक्ताचा करार झालेला आहे. त्याची भविष्यवाणी म्हणा किंवा पूर्वयोजना परमेश्वर देवाने या वचनात केलेली आहे. आणि म्हणून इथं बघायला मिळतं जे चिन्ह परमेश्वर देवाने अब्राहमाला दिलं त्यामध्ये रक्त सांडणं वाहणं गरजेचं होतं. पुढे का ते आपण बघणार आहोत वचनातून. म्हणून हा जो करार आहे
परमेश्वर देवाने त्याच्या लोकांसोबत जे विशेष करून निवडलेले आहेत, इब्री लोक आहेत आणि विशेष करून ज्यांची सुन्नत झाली होती त्यांच्यासोबत केलेला आहे. कराराचा आशीर्वाद, पहिली गोष्ट आम्हाला बघायला मिळतं की जे कराराच्या आतमध्ये आहे, ज्यांच्यासोबत देवाने करार बांधलेला आहे त्यांचा विजय नेहमीच आहे. पहिली गोष्ट, ज्यांच्यासोबत परमेश्वर देवाने करार स्थापिला आहे त्यांचा विजय नेहमीच आहे. आपण वचनातून बघूया. आपण थोडं लवकर जाऊन, मी जास्त उदाहरण देणार नाही. ज्यावेळेस आम्हाला माहिती आहे, लहानपणापासून आम्ही गीत गावत आलेलो आहोत की दाऊदने गोलियत को घुमा घुमा के मारा. ती जी घटना आहे, पहिला शमूएल याचा 17वा अध्याय त्याच्या 26व्या वचनामध्ये दावीद जेव्हा ते आव्हान स्वीकारतो, जेव्हा त्याचा पुकारा तो ऐकतो गल्ल्याताचा, दावीद तिथं असं म्हटलेलं आहे, आसपास उभे असणाऱ्या लोकांना दाविदाने विचारले, ह्या पलिष्ठाला मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्याला काय मिळेल? आणि पुढे तो म्हणतो, ह्या बेसुंती, ह्या असुंती पलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय? दाविदाला हे माहीत होतं की अब्रामासोबत जो करार झालेला आहे तो हा की जितके पण सुन्नत झालेले लोक आहेत, ते कुटुंब आहेत, त्यामध्ये परमेश्वर देवाचा करार आहे आणि त्या सर्वांकरता विजय आहे. आणि म्हणून इथं तो स्पष्टपणे आठवण करून देत आहे मानव जातीला, इस्रायल राष्ट्राला, की हा बेसुन्नती आहे आणि आम्ही सुन्नत झालेला आहो. हा कराराच्या बाहेर आहे आणि आम्ही कराराच्या आतमध्ये गोवल्या गेलेलो आहे. याच्यासोबत करार नाही म्हणून जरी तो धिप्पाड आहे, जरी त्याची शरीरयष्टी, त्याचं सैन्य हे आमच्यापेक्षा बलवान आहे, परंतु देवाने आमच्यासोबत करार केल्यामुळे विजय आम्ही आहो, विजय आमचा आहे. हालेलुया. इथं तो शब्दाने स्पष्ट करून सांगतो आणि तुम्हाला आणि मला कळण्याकरता हे सांगतो की तो बेसुन्नती आहे, आम्ही सुन्नती आहो, तो कराराच्या बाहेर आहे, आम्ही करारात गोवला गेलेलो आहे आणि म्हणून काहीही झालं तरी विजय आमचा आहे. तो करार पुढे परमेश्वर देवाने कसा घेऊन गेला आणि येशूच्या रक्तात पूर्ण कसं झालं ते आपण बघणार आहोत. पण आज पहिली गोष्ट आपण हे बघितली की जे करारामध्ये गोवलेले आहेत त्यांचा नेहमी विजय आहे. परंतु जर आम्ही ते जगिक दृष्टिकोनातून बघू तर बघा, पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की एखादा व्यक्ती घरातला आजारी असता किंवा कोरोनामध्ये कोणी आम्ही जर कोणाला गमावलं असेल तर जगिक दृष्टिकोनातून म्हणतो, अरे आम्ही त्याला गमावलं. आत्मिक दृष्टिकोनातून तो सगळ्यात उत्तम ठिकाणी आहे, तो विजय आहे. हालेलुया. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहो की आम्ही प्रत्येक गोष्टीला आत्मिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आम्ही घराच्या बाहेर निघतो, चर्चला यायला चाललो आहे आणि मग सगळं काही ठीक आहे, कपडे प्रेस झाले, सगळं व्यवस्थित आहे, मी व्यवस्थित तयार झालो, गाडी पंक्चर झाली. का झाली? आत्मिक दृष्टिकोनातून बघा. आम्ही चिडतो गाडीवर, आम्ही सिच्युएशनवर चिडतो, नाही. आम्ही कधी विसरता कामा नये की परमेश्वर देवाने आमच्यासोबत करार बांधलेला आहे. म्हणून जे करारामध्ये आहेत त्यांचं नुकसान किंवा त्यांचा हार किंवा त्यांचं अपयश कधीच नाही प्रियांनो. आणि हा तिथं स्पष्टपणे म्हणतो, हा बेसुन्नती आणि आम्ही सुन्नती लोक विजय माझा. आणि शेवटी आम्हाला बघायला मिळतं, हा भाला ढाल बऱ्याच गोष्टी घेऊन येतो, पण जो कराराच्या आतमध्ये गोवला गेलेला आहे, जो करारामध्ये स्वीकारला गेलेला आहे, ज्यासोबत करार बांधला गेलेला आहे, रक्ताचा करार, देवाचा करार, शेवटी केवळ एका दगडाने, तोही अगदी लहानशा दगडाने त्याने विजय प्राप्त केला. इतकंच केवळ तो धावत जातो, तलवार काढतो, त्याचं शिरी चिरतो आणि आम्हाला माहिती आहे की तो विजय झालेला आहे. प्रियांनो, मी कबूल करतो की मला बऱ्याच वर्षानंतर रक्ताचा करार कळला, किंबहुना आता 3-4 वर्षात कळला, नाहीतर खरंच एक विजय जीवन मी जगलो असतो. चिंता, काळजी, सर्व टेन्शन दूर गेलं असतं. प्रियांनो, पुढे तो म्हणतो 36व्या वचनामध्ये, जेव्हा तो राजाला सांगतो, राजाला म्हणतो, आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा बेसुन्नती पलिष्ठी म्हणजे जो अब्रामाचा संतान नाही, ह्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल. कोणासारखा? त्या सिंहासारखा आणि त्या अस्वलासारखा. सिंह म्हटलं, आपण एक एक वचन अगदी बघूया. सिंह म्हटलं म्हणजे फाडणारा, सिंह म्हटलं म्हणजे क्रूर, सिंह म्हटलं म्हणजे मृत्यू ठेवलेला आहे, सिंह म्हटलं म्हणजे बलवान ठेवलेला आहे. पण तो तिथं म्हणतो की हा धिप्पाड व्यक्ती जो बेसुन्नती आहे, कराराच्या बाहेर आहे, अब्रामासोबत बांधलेल्या करारामध्ये नाही, तो नक्की त्या अस्वलासारखा
आणि त्या सिंहासारखा अपयशी ठरेल आणि मृत्यू पावेल. तो करार परमेश्वर देवाने आमच्यासोबत केलेला आहे प्रियांनो. आणि म्हणून गलती 3 अध्याय 7 ते 9 मध्ये असं लिहिलं आहे, यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे. आता हे वचन तुमच्या माझ्याकरता आहे. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, पेत्र म्हणतो विश्वास ठेव आणि कबूल कर म्हणजे तुझे तारण होईल. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, जे विश्वासाचे ते अब्रामाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्थ सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे येशूवर विश्वास ठेवणारे आहेत त्या विश्वासणाऱ्यांना अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. म्हणजे जे अब्रामासोबत करार परमेश्वर देवाने केला, तुझ्यानंतर तुझी संतती, त्यानंतर त्याची संतती, जो करार केला की ते राजे बनतील, ते राजासनावर बसतील आणि एक दिवस नक्कीच आम्ही स्वर्गामध्ये बसणार. आज आम्ही जर का अधिक मनन केलं, खरं पाहिले असताना येशू हा राजा आहे, परमेश्वर देव हा राजांचा राजा आहे. तो करार परमेश्वर देवाने येशूच्याद्वारे आमच्यासोबत पूर्ण केलेला आहे. आणि या जगामध्ये ॲक्च्युली आम्ही जरी मानव जात आहोत, देवाच्या दृष्टीने राजांचा राजा परमेश्वर देव आहे, त्याचा पुत्र राजा येशू आहे. ज्यावेळेस येशूचं पुनरुत्थान झालं, त्या स्त्रिया त्याला भेटल्या. तो म्हणाला भिवू नका आणि जाऊन माझ्या बंधूंना सांगा. आम्ही गीत गातो ना, जा सांगा मग बंधूजना आलो जिंक. जाऊन सांगून माझ्या बंधूंना सांगा. राजाचा भाऊ राजाच राहील, राजाची बहीण राणी राहील. तो करार परमेश्वर देवाने येशूच्याद्वारे आमच्यासोबत केलेला आहे. आज जगामध्ये जर का आम्ही आत्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर आम्ही राजे आहोत. आम्ही राजे आहोत. बऱ्याच गोष्टी जर किंगडम ऑफ गॉडबद्दल जेव्हा आपण शिकू, त्यामध्ये राजाचा शब्द अधिकार आहे. राजाने जे म्हटलं त्यावर कधीच मीटिंग होत नाही, किंवा राजाने जे काही म्हटलं त्यावर विचार विनिमय होत नाही, करावे की नाही करावं म्हणून. म्हटलं ती डिक्री होते आणि ते घडतं तसंच. म्हणून येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांना पाठवलं, तो म्हणतो की मी तुम्हाला अधिकार देतो अशुद्ध आत्म्यावर, रोगांवर, सापानं तुडवण्याचा, विंचवा, कारण की तुमच्या मुखामध्ये अधिकार आहे. कारण आम्ही या जगामध्ये करारामुळे आम्ही राजे म्हणून जगत आहोत. आमच्या मुखाला आम्ही सांभाळून वापरलं पाहिजे प्रियांना. पुढे आम्हाला बघायला मिळतं, इसाक जेव्हा उत्पन्न झाला आणि मग उत्पत्ती 26 मध्ये आम्हाला बघायला मिळतं की 3ऱ्या वचनापासून, त्या देशात उपरी असा राहा, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला आशीर्वाद करीन. आता हे इसाकाला तो म्हणताय, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहम याशी वाहिलेली शपथ मी खरी करीन. आणि पुढे आम्हाला बघायला मिळतं, आजही प्रार्थना करतो आणि देवही जेव्हा आपली ओळख देतो, मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे. कारण तो करार पूर्ण झालेला आहे. मग मी कसा? अब्राहम, इसाक, याकोबानंतर योसेफ मिस्र देशात गेला, बहुसंख्य झाले, तिथून ते वाढले, बाहेर आले, कनान देशामध्ये आले, तिथून वाढत 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 आज आपण इथपर्यंत आलेलो प्रियांनो. हालेलुया. आणि आम्ही सर्वजण त्या करारामध्ये गोवल्या गेलेलो आहोत. आणि तो करार आणि तो आशीर्वाद परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला नक्कीच दिलेला आहे. आणि म्हणून निर्गम 1:7 मध्ये आम्हाला बघायला मिळतं की जेव्हा योसेफ तिथं गेला आणि मग तो त्याचे सगळे भाऊ वगैरे तिथं आले, ते तिथं असं लिहिलं की इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पाहून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. मिस्री लोकांमध्ये गेले, मिसर देशात गेले, पण सरते शेवटी करार पूर्ण झाला, ते बहुगुणित झाले. शेवटी इतके की मिसरी लोकांना त्यांचं भय वाटू लागलं. बायबल सांगतं, आपण जर का निर्गम वाचलं तर त्यांचं भय वाटू लागलं. का? कारण की परमेश्वर देवाने करार बांधला होता. मग प्रश्न हा आहे, आपण आज मनन करणार आहोत, संदेश नाही परंतु मनन करणार आहोत. प्रश्न हा आहे, कराराकरता रक्तच का? प्रश्न हा आहे की कराराकरता रक्तच का? मुखाने पण आपण करार करू शकतो, किंवा देवाणघेवाण करून सोने किंवा पैसे किंवा काय त्याला म्हणतात तर चंदनाचं लाकूड काहीतरी देऊन देवा, पण नाही, रक्त का? कारण बायबलचा नियम आहे, भविष्यशास्त्राचा जो नियम आहे
तो अगदी एदेन बागेपासून आहे. मी तुम्हाला सांगतो, पण नवीन करारामध्ये बायबल सांगतं, इब्रिकरास पत्र 9 अध्याय 22 वचन सांगतं, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. हा बायबलचा सिद्धांत आहे. रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. उदाहरण मी एक देतो तुम्हाला जुन्या करारातलं. करारामध्ये देवाला अप्रामाणिकपणा आवडत नाही. करार देव प्रामाणिक आहे, एका प्रामाणिक व्यक्तीसंगती तो करार करेल, आणि आम्ही करारामध्ये असल्यामुळे आमच्यामध्ये देवाची इच्छा की प्रामाणिकपणा असावा. परमेश्वर देवाने मोशेची निवड केली. मोशेला म्हणाला की तुला जाऊन इस्रायल लोकांच्या वतीने फारोसमोर उभं राहायचं आहे. तो म्हणाला, देवा मला बोलता येत नाही, मी बोबड्या ओठाचा आहे, मला जमणार नाही. देव म्हणतो, मी तुला निवडलं, तुला जावं लागेल. तो म्हणतो, मला काहीच जमणार नाही, मला बोलता येत नाही हे. तो म्हणतो, तुलाच जावं लागेल. आता बघा, यहोवाने त्याची जबरदस्तीने निवड केली. त्याची इच्छा नव्हती, देवाने त्याची निवड केली. मग तो निघाला, त्या मिशनवर निघाला. तेव्हा निर्गमाचा ग्रंथ 4 अध्याय 24, 25 आणि 24 असलेला आहे. जेव्हा तो निघाला मिशनवर, मग मोशे प्रवास करीत असता उतार शाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठले. गाठणे म्हणजे शोधतो आपण आणि त्याला पकडतो, जाऊन निसटून नाही गेला पाहिजे. पुष्कळदा चव सुटल्यावर आपण कोणाशी बोलायचं असतं, आपण त्याला गाठतो, जाऊन लवकर गेला नाही पाहिजे. तर परमेश्वराने त्याला गाठले आणि जीवे मारायला पाहिले. आता तुमच्या माझ्यासारखं असत, देवा तू काय, तुझं काय समजत नाही. मी पहिलेच म्हटलं मी येत नाही, तरी तू मला धरून बसवलं त्याच्यावर. आता मी चाललो मिशनवर, तर तू मला मारायला पाहून राहिला. 25 वचन सांगतात, तेव्हा सिपोराने काय केलं, तेव्हा सिपोरीने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायाजवळ ठेवून ती म्हणाली. तिथं सिपोरा म्हणते, मुलाची अग्रत्वचा त्याची सुनता करून म्हणते, तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस. पाहिले असता मोशे हा इब्री, जन्माचाच इब्री, योखबेतला जन्मलेला, परंतु देव त्याला मारत होता. परंतु सिपोरा मुलाची सुनता करते आणि म्हणते, शब्द तिची हे आहे, तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहे. का असं घडलं? रक्ताचा करार तिथं पूर्ण झाला नव्हता. मोशे इब्री होता, त्या दोघांना एक बाळ झालं, त्याचं नाव गेरशोम. आता गेरशोम हा मोशेचा वंश पुढे नेणारा. परमेश्वराने म्हटलं अब्राहमाला, तुझ्यानंतर तुझी संतती, तिची संतती यामध्ये मी करार स्थापितो. गेरशोममध्ये प्रॉब्लेम हा होता, मोशे इब्री आणि सिपोरा ही मिद्यानी होती. आणि तिथं देवाचा क्रोध भडकला, कारण की अजूनपर्यंत रक्ताचा करार, जी सुनता होणार ती झाली नव्हती. आणि मग आता वचन पूर्ण होणार होतं. अब्राहमाचे जी संतान आहेत त्यांना बाहेर काढून त्या कनान देशात न्यायचं होतं. पण या इथं प्रॉब्लेम होता, करार तुटण्याच्या मार्गावर आला होता, कारण गेरशोम हा बेसुनती होता. हे एकदम सिपोराच्या लक्षात आलं. तिने त्याची सुनता केली, ती अग्रतेच्या ठेवली आणि तिने डिक्लेअर केलं की तू माझा रक्ताने मिळवलेला नवरा आहेस. मग तिथं सांगितलं, तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडले. हालेलुया. ते रक्ताचा करार इतका महत्व, तो आम्हाला कळला ना. मृत्यू काय, कोणतीच गोष्ट आम्हाला देवापासून, म्हणून तर तो लिहितो पौल तिथं, देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? ना उंची, न खोली, न स्वर्गदूत, न तलवार, न उपासमार, न भूत, न भविष्य. जगातली कोणतीच वस्तू आम्हाला देवाच्या प्रीतीपासून, देवाच्या करारापासून विभक्त करू शकत नाही. जर ख्रिस्ती लोकांना करार कळला तर नक्कीच प्रियांनो. आणि म्हणून इथं आम्हाला एक बघायला मिळतं, वाईट वाटून घेऊ नका, मी पहिले क्षमा मागतो, परंतु मी देवाचा सेवक आहे, मला बोलणं गरज. तरुणांना तुम्हाला सांगायचं आहे, इथं बघायला मिळतं गेरशोममुळे मोशे मरणार होता. खरे पाहिले असता गेरशोम तिथं होता, आणि जर का मोशे मरण पावला असता, मोशेचा जो करार जो आहे परमेश्वर, तो कंटिन्यू झाला नसता.
कारण करार मोशेसोबत होता आणि गेरशोमची सुनता झाली नव्हती. इथं आम्हाला एक शिकायला मिळतं, बायबल सांगतं, परमेश्वर देव म्हणतो, पवित्र आत्मा म्हणतो, अंधकाराचा प्रकाशासोबत कसा मेळ होईल. एक ख्रिस्तीचा आंतरजातीय किंवा विधर्मी ख्रिस्ताचा मेळ कसा होईल आणि उसकी सजा वंशावर येत असेपर्यंत. तरुणांनो, हे लक्षात ठेवा. आणि कशी, जर का तुमच्या जीवनामध्ये कशी मुलगी असू द्या, पण विश्वासणाऱ्या मुली सांगतेच लग्न करा. आणि कसाही मुलगा असू द्या, पण विश्वासणाऱ्या मुला सांग. कारण ही बाब आम्हाला सांगते की करार तुटतो. आणि मग आम्हाला म्हणतो की काय देवा, असं का आमच्या जीवनात का घडत आहे? का घडत आहे? करार पूर्ण करणे गरजेचे आहे. पुढे आम्हाला बघायला मिळतं प्रियांनो, म्हणून आता आपण एदेन बागेत जाऊया. का परमेश्वर देवाने त्याला म्हटलं की तुमची सुनता झाली पाहिजे? ज्यावेळेस पाप केला, मला माहिती आहे परमेश्वर देवाने निर्माण केलं. उत्पत्तीचा ग्रंथ 3 अध्यायामध्ये फळ खाल्लं, परमेश्वर देव आला आणि म्हणाला, आदाम आदाम तू कुठे आहे? तुझा आवाज ऐकून मी लपलो भ्यालो. त्या अगोदर असं लिहिलं आहे की त्यांनी काय केलं, 21व्या वचनामध्ये, त्यांनी पूर्वी जेव्हा त्यांना कळलं की आपण नग्न आहोत, त्यांनी स्वतः करता अंजिराच्या झाडांची पानं घेऊन वस्त्रे बनवली. पण जेव्हा परमेश्वर देव आला, परमेश्वर प्रेम करतो, तो करार तिथं त्याला सुरू करायचा होता. पण बायबल सांगतं 21व्या वचनामध्ये, परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यांच्याकरता चर्म वस्त्रे लेवविली. बायबल सांगतं परमेश्वर देवाने ती घातली. आता कसं काय घडलं? एक नियम आहे बायबलचा, पापाचे वेतन, कोणी सांगेल काय आहे? मरण. पापाचे वेतन मरण आहे. म्हणजे जिथं पाप आहे तिथं मरण आहे. फळ खायपर्यंत मृत्यू नव्हता. फळ खाल्ल्यामुळे पापाने प्रवेश केला, तू खास मरशील, आत्मिकरित्या तू मेला आणि शरीराला पण मृत्यू आला. म्हणून तो म्हणाला, तू माती आहेस, मातीतून निर्माण झाला, मातीत जाशील. त्यापूर्वी त्याला ते शरीर नव्हतं. बरं, म्हणून इथं आम्हाला बघायला मिळतं की आता पापाने प्रवेश केला, म्हणून एक जनावर परमेश्वर देवाने मारलं आणि त्या जनावराला मृत्यू आला. जर पाप नसता तर त्या जनावराला मृत्यू आला नसता. आणि ते चर्मवस्त्र परमेश्वर देवाने त्यांना घातली आणि तिथं रक्त वाहिलं. कारण रक्त वाहिल्याशिवाय पाप मोचन होत नाही, असं आपण आत्ताच इब्रिकराचं पत्र वाचलेलं आहे प्रियांनो. म्हणून परमेश्वर देवाला त्या दिवशी एक जनावर मानून तो करार पूर्ण करायचा होता. करार सुरुवात करायची होती की कराराच्या रक्ताच्या द्वारे मी माझ्या लोकांना नेहमी वाचवत राहील. म्हणून बायबलचं एक एक वाक्य महत्त्वाचं, वचन महत्त्वाचं. मग बायबल सांगतं, ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्रातून बाहेर निघाले, ते एकटेच निघाले नाही, परंतु निर्गमाचं पुस्तक 12:38 म्हटलेलं आहे, त्यांच्याबरोबर मिश्र समुदाय निघाला आणि तशीच शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. कारण की देवाची इच्छा होती हे जनावर त्यांच्यासोबत गेलेच पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस रक्ताचा करार सुरू राहील, नित्य होत राहील आणि ते बली चढवत राहतील प्रियांनो. म्हणून पहिली गोष्ट, जे करारामध्ये आहे त्यांच्याकरता विजय नक्कीच ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, करारामध्ये परमेश्वर देवाला अप्रामाणिकपणा कधीच आवडत नाही. मोशेसारख्या निवडलेल्या सेवकाला त्याने मारण्यास कमी केले नाही प्रियांनो. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं आता आम्ही ग्रेस पिरियडमध्ये आहोत, आता आम्ही अनुग्रहाच्या राज्यात जीवन जगत आहोत. येशूद्वारे अनुग्रह कृपाने सत्य नक्कीच आलेलं आहे. परंतु याचा अर्थ हा नाही. काल आपण बघितलं शेवटलं वचन, इफिस्कराचं पत्र 6व्या अध्यायामध्ये आपण शेवटलं वचन बघितलं की वारंवार जर का मनुष्य पाप करतो तर तो नक्कीच त्या काटेरी झुडपासारखा आहे, जो अंती शेवटी अग्नीत टाकल्या जाईल. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावं. आणि म्हणून परमेश्वर देवाने आदाम हव्वाच्या शरीरावर काफारा घातला. त्याला काफारा म्हणतात, म्हणजे कव्हरिंग. हे जे कव्हर आहेत ना, हे कव्हर. तर जुन्या करारामध्ये हे असं कव्हर, पाप झाकल्या जायचे. स्तोत्रसंहिता याचं 82 आणि 2 असं लिहिलेलं आहे, तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली, त्यांच्या सर्व पापांवर तू पांघरून घातलेले आहे. कव्हरिंग आहे.
पण नवीन करारामध्ये पाप धुतल्या जातात, दिसत नाहीत. हा फरक आहे. तर तो कसा आपण पुढे बघणार आहोत. पांघरून घातलेले आहे. आणि म्हणून 32 स्तोत्रामध्ये म्हणतो, ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे, तो धन्य. जुन्या करारामध्ये कफारा होता, कव्हर केलं जात होतं, पण पाप नाहीसं होत नव्हतं. म्हणून त्यांना वारंवार दरवर्षी परमपवित्र सणामध्ये याजकाला जाऊन प्रत्येकासाठी रक्त शिंपडावं लागलं. दरवर्षी 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 दरवर्षी. कारण पाप तिथंच होते, फक्त झाकल्या जात होते. येशू ख्रिस्त आल्यावर पाप धुतल्या गेले. आणि येशू म्हणतो, तुझ्या भावाला तू जेव्हा प्रश्न विचारला, तू 7च्या 70 वेळा क्षमा कर दिवसातून. का? कारण ते पाप धुतल्या जातात म्हणून. आणि म्हणून लिहिलं आहे, येशूचे रक्त अभी आपने पडा, येशू का लहू, येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते आणि ते करण्यास तो विश्वास योग्य आहे. मग पुढे आपण बघू की रक्त का बरं. आणि म्हणून इथं आम्हाला बघू आता आपण की येशूच तिथं का परमेश्वर देवाने त्याला निवडलं. लेवीचा ग्रंथ याचा 17वा अध्याय त्याचा 10 आणि 11 वचनामध्ये मी वाचतो तुमच्याकरता. इस्रायल लोकांपैकी अथवा त्यांच्यात राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणीही कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन करू नये. खून खाना, लहू खाना मनाई है, करू नये. तर त्या मनुष्याला जर त्याने सेवन केले तर त्या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनांमधून उच्छेद करील. डेंजर काम. एखाद्याने जर का चुकून रक्त खाल्लं, म्हणून जर का तुम्ही लेवीचा ग्रंथ वाचाल, ते जनावर कापल्यावर बायबल सांगतं की ते उलटं करणं गरजेचं आहे, जेणेकरून सगळं रक्त वाहून गेला पाहिजे. नाहीतर एक चुकीने खाल्लं तर मी अगदी त्या करारामधून बाहेर करेल, मी त्याला एकदम स्वजनांमधून बाहेर करेल. मग त्याला कोणतेच आशीर्वाद नाही, त्याला जीवन नाही आहे. का? 11 वचन, कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल प्रायश्चित व्हावे म्हणून ते वेदीवर दिले, कारण जीवाबद्दल प्रायश्चित केवळ रक्ताने होत असते. आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून आपण पुढे जाऊया. रक्तामध्ये जीवन असतं म्हणून परमेश्वर दे बोला की रक्त खायचं नाही, बाकी मांस खा, चरबी खा, जे खायचं तुम्ही नक्की खा, पण रक्त खाऊ नका. कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय. यास्तव इस्रायल लोकांस मी आज्ञा दिली आहे की कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांच्या रक्तामध्ये जीवन आहे. म्हणून आता परत आपण एदेन बागेत जाऊ. म्हणून ज्यावेळेस पाप केलं, त्यांना आदाम हवेला दिसलं की ते नग्न आहेत, त्यांनी अंजिराची कटिवेस्तीने टाकली, पण त्यामध्ये जीवन नव्हतं. म्हणून परमेश्वर देवाला पापाला झाकण्याकरता, त्यांना जीवन मिळण्याकरता, त्यांना सार्वकालिक जीवनापर्यंत नेण्याकरता एक रक्त वाहावं लागलं. रक्त वाहून त्यांना ज्यामध्ये जीवन होतं ते जीवन वाहिलं गेलं. त्या जीवनाचा ते चर्मवस्त्र त्यांना घातले आणि एक प्रकारे त्यांना जीवन, सार्वकालिक नाही, टेम्पररी होतं ते त्यांना जीवन तिथे मिळालेलं आहे, कारण रक्तामध्ये जीवन आहे. हाच नियम म्हणा किंवा हा करार कंटिन्यू हो गेला. म्हणून आम्हाला बघायला मिळतं, कधी कधी आम्हाला तरुणपणी मला विचार पडायचा ना, आज तुम्हाला हे करत असेल, देवासमोर जर का आपण काही अर्पणे आणले तर मला वाटतं, मला आपल्याला बर्थडेला कोणी चांगलं गिफ्ट दिलं, लहान असं मोठं असं आपल्याला आनंद होतो, गिफ्ट आणलं. इवन म्हणजे संपूर्ण सगळ्या लोकांना, कोणत्याही वयाचे असू द्या. काईन आणि हाबेल, बायबल सांगतं, हाबेलाने कायनाने अर्पणे आणले. कायनाने आपल्या शेतातले उत्तम व्हेजिटेबल्स घेऊन गेला. कुछ बुरा किया, काहीच वाईट नाही केलं. देवासाठी घेऊन चालला, उत्पन्न घेऊन चालला, देवाने आशीर्वाद दिला म्हणून आपण हंगामाचा सण पाळतो. ओके. हाबेलाने आपल्या पुष्ट मेंढरांपैकी काही तो घेऊन गेला, देवासमोर घेऊन गेला, पण देवाने याचं अर्पण, कायनाचं अर्पण स्वीकारलं नाही. हाबेलाचं अर्पण परमेश्वराने स्वीकारलं. कारण की 2 गोष्टी, याच्यामध्ये जीवन नव्हतं आणि यामध्ये जे हाबेलचं अर्पण होतं त्यामध्ये जीवन होतं. आणि देवाला जीवन, रक्त वाहणारं ज्यामध्ये जीवन आहे ते अर्पण पाहिजे. ज्यामध्ये जीवन आहे, ज्यामध्ये रक्त आहे ते अर्पण पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं,
जे कैसराचे ते कैसराला द्या, आणि ज्यावर माझा मुखवटा आहे, ज्यामध्ये जीवन आहे, ज्यांना मी रक्ताने मोल विकत घेतलं, आपलं जीवन दिलं, ते देवाचे देवाला द्या. दुसरी गोष्ट आम्हाला इथं बघायला मिळतं की काईन आणि हाबेलाचं जे समर्पण होतं, हाबेलाचं समर्पण हे कराराप्रमाणे योग्य होतं, पण काईनाने जे आणलं, उत्पत्ती 3 म्हटलेलं आहे, तू फळ खाल्ल्यामुळे, तुझ्यामुळे, काल आपण बघितलं, तुझ्यामुळे भूमीला शाप आलेला आहे. त्या भूमीतलं जे श्रापित होतं, देवाने जनावरांवर शाप नाही म्हटलं बरं का, भूमीला शाप म्हटलं. ते शापित गोष्टी तू तिथं घेऊन आला, आणि तिथं त्या ठिकाणी कायनाच्या अर्पणामुळे जो करार होत आहे तो पूर्ण होत नव्हता, आणि म्हणून परमेश्वर देवाने त्याचं जे अर्पण ते स्वीकारलं नाही. अशा सर्व गोष्टींमध्ये हाबेल स्थिर राहिला, हा अस्थिर झाला. शेवटी आणि तेच केलं, कारण कराराच्या बाहेर होता, रक्त नव्हतं, शापित वस्तू घेऊन आला, आणि मग आम्हाला बघायला मिळतं की शेवटी तो मरण पावला. बऱ्याच गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. आम्ही आपल्या जीवनामध्ये जेव्हा देवासमोर येत आहोत, आपलं जीवन आणि त्या गोष्टी, म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्हाला डोनेशन्स द्यायचे आहेत ना, नक्की द्या, पण अशा ठिकाणी पेरा जिथं जीवन किंवा आत्मा जिंकल्या जाईल. आत्मा जिंकल्या जाईल. तुम्हाला प्रोजेक्टर द्यायचं द्या, त्याद्वारे जर का सुवार्थ प्रसार होते नक्की द्या. कारण येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला, आणि तो म्हणतो 4 प्रकारची भूमी होती, पण जे चांगल्या जमिनीत पडले त्याचे 100 पट, 60 पट आणि 30 पट पीक आले. कारण देवाला जीवन पाहिजे, जिवंतपणा पाहिजे. बायबलचे सगळे वचन एकदम लिंक आहेत प्रियांनो. आणि मग म्हणून 1 योहान 1:7 म्हणतो की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. येशूचे रक्त. आता प्रश्न हा आहे की येशूचे रक्तच का? मला वाटतं तुम्हाला माहिती असेल, मला माहिती आहे, मी ते थोडा एक्सप्लेन करू इच्छितो. येशूचे रक्त आपण जर का वाचू, इफिस, बकरे का लहू किंवा कोणते शेरड्या मेंढ्याचे रक्त आम्हाला पापापासून शुद्ध करू शकत नाही. येशूचे रक्त. मग रक्त वाहणे गरजेचे आहे, कारण करार तसा रक्ताचा करार आहे. पेत्र पण तिथं होता, योहान पण तिथं होता, या लोकांनी पण चिन्ह चमत्कार केले, त्यांचे रक्त नाही. कारण की परमेश्वर योहानाने म्हटलं, हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. येशूचं रक्त याकरता प्रियांनो, कारण परमेश्वराने स्वर्गदूत पाठवून मरियेला म्हटलं, तुझ्यापोटी तू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती होशील. योसेफाला म्हटलं, तू आपली पत्नीचा स्वीकार करण्यास अवमानना करू नको, कारण तिच्यापोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. जेव्हा मरिया गर्भवती झाली, त्यामध्ये तिच्या गर्भधारणेमध्ये मनुष्याचा, मानवाचा, पापाचा अंश नव्हता. मी वचनातून तुम्हाला दाखवतो, प्लीज काढा. मला वाटतं तुम्ही कोणीतरी वाचावं ते मत्तयाचा ग्रंथ, मत्तयाचं शुभवर्तमान, 1 अध्याय आणि 1 वचन. कोणीतरी वाचा प्लीज. बरं, ही काय? येशू ख्रिस्ताची वंशावळी. आता वंशावळी आपण वाचूया. वाचत वाचत तुम्ही 7व्या वचनाला वाचा. 7वं वचन, 1 अध्यायाचं 7वं वचन वाचा. बरं, इथं सगळे पुरुषांचे नाव आहेत. या पुरुषाला तो पुरुष झाला, त्या पुरुषाला तो पुरुष झाला, त्या पुरुषाला तो पुरुष झाला. पुढे तुम्ही आता 15वं वचन वाचा. पुन्हा आम्हाला बघायला मिळतं वंशावळी सुरू आहे. पुरुषाला पुरुष, पुरुषाला पुरुष, पुरुषाला पुरुष. जन्म दिला स्त्रीने, पण वंश कोण चालवत आहे? पुरुष चालवत आहेत. आता 16वं वचन वाचा, जोरात वाचा. जेव्हा येशूचे इंट्रोडक्शन झालं, तो पुरुषाचं नाव घेत नाही. ज्या मरियेला येशू जन्म झाला तिचा हा पती. हालेलुया. इथं तो स्पष्ट करताय की येशू जन्मला
पण त्याचा बाप जगिक नव्हता, त्याचा बाप स्वर्गातला होता आणि म्हणून तो म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे. ते स्पष्ट सांगतं, पुरुष 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 पुरुष. मग शेवटी तो म्हणतं की येशू ख्रिस्त ज्या मरीच्या पोटी तो जन्मलेला आहे प्रियांनो. म्हणून येशूचं रक्त जे आहे ते पवित्र आहे आणि म्हणून येशूचं रक्तच आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. त्याला मरणे गरजेचे होते. कारण की योहान 4 येशू ख्रिस्त म्हणतो देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. बरं, जर देव आत्मा आहे आणि देव पवित्र आहे, जर देव पवित्र आहे आणि देव आत्मा आहे, तर देवाचं जे रक्त ते सुद्धा पवित्र आहे. आणि येशूचं रक्त आम्हाला बघायला मिळतं की तो निष्कलंक होता, निर्दोष होता. म्हणून त्याचंच रक्त आम्हाला त्याच्या रक्तामध्ये जीवन होतं. त्याच्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून वधस्तंभावर जे रक्त सांडण्यात आलेलं, त्याच्यापूर्वी येशू ख्रिस्ताने जो करार स्थापिला तो आपण बघणार आहोत. आणि म्हणून तिथं असं लिहिलं आहे मत्तय 26 मग 26 वचन आणि मग पुढे मी वाचत आहे. मग 27 वचन, त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, ह्यातून प्या, हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे, बहुतांच्या पापांची क्षमा होण्याकरता ते ओतले जात आहे. आता एक मुद्दा इथं असा आहे, येशू ख्रिस्त इथं असं म्हणत आहे, त्याने प्याला घेतला, नक्की त्याच्यामध्ये द्राक्षरस होता, ते प्रतीक होतं. तो म्हणतो की हे माझे रक्त आहे, नवीन कराराचे रक्त आहे, यातून तुम्ही प्या. जुन्या करारामध्ये म्हणतो रक्त जर का खाल्लं ना, तुम्हाला कराराच्या बाहेर मी करेल. संपूर्ण बायबलच्या इतिहासामध्ये ही पहिली वेळ आहे जिथं परमेश्वर देवाने आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्या कराराला स्थापन करण्याच्या करिता लोकांना म्हणतो, करारामध्ये जर का तुम्हाला गोवायचं असेल तर आता तुम्हाला दर रविवारी म्हणा, पहिल्या रविवारी म्हणा, ते रक्त पिणे गरजेचे आहे. कारण त्या रक्तामध्ये जीवन आहे आणि ते रक्ताचं जीवन ते सार्वकालिक जीवन आमच्यामध्ये येत असतं प्रियांनो. हालेलुया. म्हणून गुरुवारी जेव्हा तुम्ही तो द्राक्षरस घ्याल, काळजीपूर्वक घ्या, विचारपूर्वक घ्या. कारण तो म्हणतो जर कोणी हे अयोग्य प्रकारे खाईल किंवा पेईल तो आपल्यावर दंड ओढावून घेतो. म्हणून तुमच्यातील बरेचसे लोक आजारी आहेत व ते झोपलेले आहेत. ही पहिली वेळ आहे जिथं परमेश्वर देवाने येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला सांगितलं की तुम्ही रक्ताचं सेवन करणे गरजेचे आहे. आणि म्हणून तो रक्ताचा करार पूर्ण करण्याकरता परमेश्वर येशू ख्रिस्ताने शिष्यांना म्हटले, लूक 22 तो म्हणतो, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडणाचे भोजन म्हणजे प्रभुभोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. उत्कट इच्छा म्हणजे इथं देव येशू ख्रिस्त तो करार ॲक्च्युअल करार स्थापण्याकरता तो अगदी ईगर होता, उत्सुक होता प्रियानो. त्याच उत्सुकतेने आम्ही ती भाकर आणि तो द्राक्षरस घ्यावा प्रियानो. हे लक्षात घेऊन म्हणून की त्यामध्ये जीवन आहे. आणि ते जे पुष्कळ आता ठीक आहे, प्रत्येकाचे नियम आहेत. पुष्कळ चर्चेसमध्ये म्हणतात की आम्ही दर रविवारी देणार नाही, त्याची किंमत नाही राहत. मोठे प्रत्येकाचे आपले नियम आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला सांगेल, जसं आज तुमच्या चर्चमध्ये प्रभुभोजन झालं या रविवारी, आणि तुम्ही जर का माझ्या चर्चला आले आणि त्या चर्चमध्ये जर का रविवारी प्रभुभोजन असेल, प्लीज घ्या, नाही म्हणू नका. कारण तुम्ही शरीर घेत आहे. जो माझे शरीर खातो व जो माझे रक्त पितो त्याला मी शेवटल्या दिवशी उठवेन. हालेलुया. तो रक्ताचा करार प्रियांनो परमेश्वर देवाने आमच्यासोबत बांधलेला आहे. आणि म्हणून हा रक्ताचा करार महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. 2-3 गोष्टी सांगून मी पटकन समाप्त करेन. 9 वाजत आहेत, 8:45 झालेले आहेत. म्हणून आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिला वलांडण सण परमेश्वर देवाने त्यांना म्हटलं कोकरू कापायचं, त्याचे रक्त तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीवर लावायचे. आणि तिथं तो म्हणतो, आता वचन मी वाचत नाही पण तिथं तो म्हणतो, त्या रात्री मी मिस्रातून फिरेल आणि ज्या दारावर रक्त पाहून मी ते ओलांडून जाईल, वलांडून जाईल. जिथं रक्त असतं ना प्रियांनो, 2 गोष्टी. देवाला माहिती आहे की याच्या आतमध्ये माझे लोक आहेत.
पुढे परमेश्वर देव म्हणाला, मग ज्या घरावर रक्त असेल त्याला मृत्यूचा दूत ओलांडून जाईल, आणि ज्या घरावर रक्त नसणार त्यामध्ये तो शिरून तिथून त्या कुटुंबातला पहिला पुरुष जन्मलेला मारून टाकेल. दुसरी गोष्ट, ज्या घरावर, ज्या शरीरावर, ज्या वाहनावर, ज्या बिल्डिंगवर, ज्या PS सिस्टीमवर, ज्या बॅगवर, ज्या कारवर, ज्या पुस्तकांवर येशूचं रक्त आहे, सैतान जाणतो आणि त्याला ओलांडून जावंच लागतं. हालेलुया, हालेलुया. म्हणून आजपासून प्रार्थना ही असावी, देवा आम्ही चाललो आमच्या गाडीवर, लोक तुम्हाला मूर्ख म्हणतील, काही हरकत नाही, देवाने मूर्खांनाच निवडलेलं आहे असं बायबल सांगतं, मी म्हणत नाही. लेकरं शाळेला चाललेत, ट्युशनला चाललेत, त्यांचं शरीर, आत्मा, प्राण, पहिली तसंनी 5 अध्याय 23 वचन सांगतं, शरीर, आत्मा, प्राण निर्दोष कलंक असावे, त्यावर तुम्ही येशूचं रक्त शब्दाने लावा. तो करार येशू ख्रिस्ताने, परमेश्वर देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या रात्री पूर्ण केला, आणि तो म्हणतो की आता तुम्ही तो करार पूर्ण झालेला आहे, हे नवीन कराराचं रक्त आहे तुमच्याकरता, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, त्याद्वारे तुम्हाला सामर्थ्य मिळावं, आणि तुम्ही जाऊन या जगामध्ये येशूसारखी सेवा करून त्याचं राज्य स्थापित करावं, कारण की तो राजा आहे. त्याच्यामुळे आम्ही भाऊ आहोत, बहिणी आहोत, आम्ही राज्य त्याचं स्थापन करण्याकरता देवाने आम्हाला निवडलेलं आहे प्रियानो. हालेलुया. और इसलिए कभी भी हस्बैंड बच्चा कहीं भी जा रहे, वो करे ना करे, आप जरूर दुआ करना उनके लिए, और येशूच्या रक्ताच्या आवडण्याकडे त्यांना नक्कीच कवर करा. मी देत नाही, सॉरी, क्षमा करा, बायबल गॅरंटी देतं की तुम्हाला दैवी सुरक्षा नक्कीच मिळेल. एकदा मी पुण्याला चाललो होतो, आणि मला माहीत नाही, कुठंतरी बोधवडच्या पुढे, भुसावळच्या पुढे रात्री ट्रेन गेली तिथं गरीब रथ, आणि सकाळी पुण्याला खूप उशिरा पोहोचली. आता कुठं थांबली काहीच कळलं नाही, कारण रात्र झाली होती. मी जस्ट शॉर्टमध्ये सांगत आहे, कारण मी जेव्हा बसतो, ट्रेनमध्ये बसतो, फ्लाईटमध्ये बसतो, बसमध्ये बसतो, त्याला मी येशूच्या रक्तात कव्हर करतो. दुसऱ्या दिवशी अजून एक व्यक्ती त्याच रूटवरून आली, तिथं त्यांची पण ट्रेन लेट झाली. मग त्यांना सांगण्यात आलं की ती दुसऱ्या दिवशी आले, ते म्हणाले की काल रात्री जे गरीब रथ आले ना, त्यांच्या इंजिनचा चक्का क्रॅक झाला होता पूर्ण, आणि त्या ट्रेनमध्ये मी होतो. धक्काही नाही लागला आणि काहीच नाही, कारण की येशूचं रक्त आम्हाला सुरक्षा देते प्रियांनो. पण तरुणांनो, तो रक्ताचा करार तोडू नका, अंधारासोबत समिट करू नका. करार तुटला तर मग गिरोशमासारखं आणि मग मोशेसारखं जीवन होईल. म्हणून प्रियांनो, बायबल अगदीच सत्य, कोणी किती म्हणू. शेवटलं वचन आपण बघूया, आणि तिथं असलेलं लोकांचं शुभवर्तमान. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, जर आज एखाद्याला खरचटलं किंवा लागलं किंवा चाकूने काही कापलं, काय बाहेर येईल? कोणी सांगेल? एक साधा प्रश्न, काय बाहेर येईल? रक्त येईल बाहेर ना. मनुष्य शरीरामध्ये मांस आहे, हाडं आहेत आणि रक्त आहे. मनुष्य शरीरामध्ये मांस आहे, हाडं आणि रक्त आहे. ज्यावेळेस येशूला वधस्तंभावर खेळण्यात आलं आणि मग तो मरण पावला वगैरे सगळं आम्हाला माहिती आहे. बरं, मग त्यानंतर बायबल आम्हाला सांगतं हो की परमेश्वर येशू ख्रिस्त त्याच्या मृत्यूनंतर ते रक्त घेऊन तो स्वर्गात गेला, आणि त्याने दयासनावर ते शिंपडलं. तुम्ही इब्रिकास पत्र, इफिस्करात वाचाल की तो खरं गेला आणि दयासनावर त्याने ते रक्त शिंपडलं. प्रूफ काय आहे? बायबल त्याचं पण प्रूफ देतं. जेव्हा तो पुनरुत्थित झाला, तो पुरला गेला, गाडला गेला, अधोलोकात गेला, सर्व आम्हाला माहिती आहे. मग स्वर्गात चढला. जेव्हा तो स्वर्गात जातो तेव्हा तो म्हणतो, मरियला मला शिव नको. ते आपण नंतर शुक्रवारी बघूया आपण. तर त्याने रक्त शिंपडलं तिथं, आणि मग तो जिवंत झाला, पुनरुत्थित झाला. तिथं असं लिहिलं आहे लोकांच्या शुभवर्तमानामध्ये 24व्या अध्यायामध्ये, शिष्य बंद खोलीत बसून होते, तिथं येशू आतमध्ये आला. बंद खोलीमध्ये येशू आतमध्ये आला. तिथं येशू त्यांना म्हणतो, जसे भूताला हाड आणि कोणाला मिळत असेल प्लीज वाचा, म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल. 24वा अध्याय, लूक 24 आणि 29 वचन प्लीज वाचा. लूक 24-29 जोरात प्लीज. 39, क्षमा करा, 39. जसे मला काय आहेत? हाड आणि मांस आहे. रक्त कुठं गेलं? रक्त दयासनावर गेलेलं आहे. हालेलुया.
ख्रिस्ताने प्रूफ दिलं की बघा माझ्या शरीरामध्ये फक्त हाड आहेत आणि मांस आहे. रक्त विचारूच नका, कारण तुमच्याकरता माझ्याकरता तो दयास्थानावर गेला, स्वर्गात गेला, परमपवित्र स्थानात गेला आणि त्याचे रक्त शिंपडले प्रियांनो. कारण की तो मरियेचा पुत्र होता, पवित्र आत्म्याच्याद्वारे तो जन्म झाला होता, त्याचं रक्त पवित्र होतं आणि आज तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताच्याद्वारे क्षमा आहे, सार्वकालिक जीवन आहे. त्याच्या रक्तामुळे आज आम्ही स्वर्गात म्हणून जेव्हा तो मरण पावला तेव्हा पडदा वरून खालपर्यंत फाटला, तर सर्व काही मोकळं झालं, आम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतो प्रियांनो. ही गोष्ट आम्हाला 3 बाबी, पहिली गोष्ट जी करारामध्ये आहेत, जी रक्ताच्या आवरणामध्ये आहेत, त्यांचा विजय आहे. दुसरी गोष्ट, रक्ताच्या करारामध्ये देवाला अप्रामाणिकपणा किंवा अंधकार आवडत नाही. तिसरी गोष्ट, जर आम्ही रक्ताच्या आवरणाखाली आहे तर नाश करणारा किंवा मृत्यूचा दूत आम्हाला, कुटुंबाला नक्कीच ओलांडून जाईल. इवन तुमच्या जॉबला ओलांडून जाईल. इवन तुमच्या जॉबला आम्हाला कधी कधी असं वाटतं, बापरे त्या ठिकाणी मला कशाला अपॉइंटमेंट मिळाली, तिथं तर मरण आहे, तुम्हाला माहीत नाही इथला बॉस कसा आहे. तुम्ही तेच वेगळं विसरून जा. बॉस कसा आहे, तिथले आजूबाजूचे लोक कसे आहे, क्लर्क कसं आहे, पिऊन कसं, सगळं विसरून जा. एकच लक्षात ठेवा, मी रक्ताच्या करारामध्ये गोवलेला आहो, येशूचं रक्त मला सांभाळतं आणि नाश करणारा दूत ओलांडून जाईल. हालेलुया. आणि मग शेवटली गोष्ट ही की येशूच्या रक्ताच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणि येशू म्हणतो, जो कोणी हे अयोग्य प्रकारे घेईल तो स्वतःवर दंड उडवून घेतो. म्हणून तुमच्यातील बरेचसे लोक आजारी आहेत आणि बरेचसे झोपलेले आहेत प्रियांनो. हा रक्ताचा करार परमेश्वर देवाने अगदी आदामापासून करत 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 मोशे, नंतर इसाक, सगळे करत करत अब्राहमानंतर आज आमच्यापर्यंत घेऊन आलेला प्रियांनो. आणि आम्ही किती आशीर्वादित आहोत. परंतु आम्ही तारण प्राप्त झालं, सर्व काही मिळालं, परंतु आम्ही बऱ्याच जगात गोष्टीमध्ये फसलेलो. परंतु पौल म्हणतो, तुम्ही आपले तारण भीत भीत व कापत कापत साधून घ्या, कारण त्याकरता एक पवित्र रक्त व्हायला गेलं, एक जीवन व्हायला गेलं, ज्यातून जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे, ज्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं प्रियांनो. आणि आज आम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतो प्रियांनो. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. आणि जर आम्ही रक्ताच्या कराराला कधी मोडलं असेल तर आपण देवाला क्षमा मागूया. आणि देवाला म्हणून, आजपासून देवा, मी माझं कुटुंब, माझं घर, माझा पैसा, बँक बॅलन्स, वॉट एव्हर जे तुम्ही घरी घेऊन येतात, जे काही तुमचं आहे, आम्ही येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली घेऊन येऊ. आणि प्रियानो, जर का आम्ही अयोग्य प्रकारे तो करार मोडला असेल तर आज रात्री आपण तो करार परत स्थापित करूया. देवासमोर जाऊ, नतमस्तक होऊ, प्रार्थना करू, क्षमा मागू, आपले मन बदलवू. आणि देवाला म्हणून, आमचं तू क्षमा कर देवा की आम्ही रक्ताचा करार समजलो नाही. कारण जो कुंपण तोडतो त्याला सरपट असतो. जर आम्ही तो रक्ताचा करार मोडला असेल प्रियांतो, आज रात्री आपण देवाला क्षमा मागूया. बहाया है सारी दुनिया को बचाया है, तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है. तूने कभी कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा. क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं
डोळे बंद असताना यावेळेस प्रभूला आपण समर्पित होऊया. परमेश्वराला म्हणूया, प्रभू तुझ्या पवित्र रक्ताने ह्या क्षणी प्रभू मी स्वतः माझ्या परिवारातील हर एक सदस्यांना, माझ्या घराला, माझ्या घरात हर एक वस्तूंना, माझ्याबरोबर जोडलेल्या हर एक लोकांना येशू मी तुझ्या रक्तात बांधत आहे. ह्या क्षणी त्या परमेश्वराशी सर्वांनी एक करार करा. प्रभूशी बोला, कारण की तो परमेश्वर इथे उपस्थित आहे. त्या प्रभूला म्हणा, परमेश्वरा की प्रभू तुझं रक्त त्याला मी अनुचित रीतीने प्रभू त्याला त्यागलं असेल तर तू मला क्षमा कर. प्रभू त्या रक्ताला परमेश्वरा मी कमी लेखलं असेल तर प्रभू तू मला क्षमा कर. प्रभू तुझ्या रक्ताच्या द्वारे जी सामर्थ्य आम्हाला प्राप्त झाली आहे, जी शांती आम्हाला प्राप्त झाली आहे, जे नवीन जीवन आम्हाला प्राप्त झालं आहे, जे अनंत जीवन आम्हाला प्राप्त झालं आहे, जो नवीन मार्ग आम्हाला प्राप्त झाला आहे, प्रभू होऊन दे. प्रभू आजच्या रात्री ते सर्व गोष्टी आम्ही तुझ्या रक्तामध्ये पुन्हा स्वीकारत आहे. परमेश्वरा हो प्रभू, आजच्या रात्री मी या मंडळीचा याजक होण्याच्या नाते आजच्या रात्री प्रभू इथे असलेले हर एक प्रभू पुरुष जे घराचे वडील वर्ग आहे ते सर्वजण प्रभू तुझ्या बरोबर त्या रक्ताच्या करारामध्ये पुन्हा येत आहे आणि म्हणत आहे, परमेश्वरा प्रभू जेव्हा तुझं रक्त आमच्या जीवनात येईल, आमच्या घरात येईल, आमच्या लेकरांवरती येईल, प्रभू आम्ही तुझ्यासाठी, तुझ्या राज्यासाठी, तुझ्या महिमेसाठी आम्ही उपयोगी ठरू. परमेश्वर जितके भाऊ, जितके बहीण यावेळेस प्रभू तुला हाक मारत आहे, या क्षणी माझ्या पवित्र परमेश्वरा तुझ्या रक्ताने त्यांना तू धू माझ्या परमेश्वरा. कारण ते घराचे मुख्य आहे परमेश्वरा. घर त्यांच्यामुळे चालतं. घरातील हर एक डिसिजन्स प्रभू ते घेतात माझ्या परमेश्वरा. आणि आजच्या या रात्री प्रभू जेव्हा त्यांनी हे डिसिजन घेतलं आहे की येशूच्या रक्तामध्ये आम्ही पुन्हा येणार आहे, आमचा परिवार पुन्हा येणार आहे, तर प्रभू त्यावरती प्रभू तुझी मोहर तू लाव. होऊन दे परमेश्वरा. हर एक वडिलांनी, हर एक प्रभू परमेश्वरा बहिणींनी जो रक्ताचा करार यावेळेस तुझ्याबरोबर बांधला आहे पुन्हा परमेश्वरा, होऊन दे प्रभू त्यांच्या जीवनातून, त्यांच्या परिवारातून, त्यांच्या प्रभू येणाऱ्या पिढीतून हर एक श्राप, हर एक बंधन, हर एक अंधकारची शक्ती, हर एक आजारपण जे पिढीना पिढी येत आहे येशूच्या नावात आणि येशूच्या रक्तात तुटले जाऊ माझ्या परमेश्वरा. आणि होऊन दे माझ्या प्रभू राया, आजच्या रात्री प्रभू इथे असलेले हर एक जण तुझ्या बरोबर एक करार करत आहे. कारण की करारामध्ये दोन व्यक्तींना असणं गरजेचं आहे. प्रभू एक तुम्ही आहात आणि आजच्या रात्री एक आम्ही आहे परमेश्वरा. नम्रतेने तुमच्या समोर येत आहे, हर एक पापांला घेऊन, हर एक सुखांना घेऊन. प्रभू क्षमा करा. धन्यवाद येशू की माझ्या बरोबर, माझ्या परिवाराबरोबर, माझ्या लोकांबरोबर, माझ्या मंडळीबरोबर एक नवीन करार तुम्ही बांधला. थँक्यू जीसस. या क्षणी आम्ही सर्व तुझे तुम्हाला समर्पित होत आहे या विश्वासाने प्रभू की प्रभू त्या करारामध्ये अनंत जीवन आहे. आम्ही समर्पित होत आहे त्या अनंत जीवनासाठी आणि त्या अनंत जीवनाला प्राप्त करण्यासाठी प्रभू अगर आम्हाला जगाला त्यागावं लागेल, प्रिय लोकांना त्यागावं लागेल, पैसा धन संपत्तीला त्यागावं लागेल तरी चालेल परमेश्वरा. आम्ही समर्पित होत आहे परमेश्वर. धन्यवाद प्रभू. आमचा स्वीकार तू कर, आमचा स्वीकार तू कर परमेश्वर. जसा आहे स्वीकार कर प्रभू. पाप केला आहे तरी स्वीकार कर. अनेक वेळा चुका करत आहे तरी प्रभू तू स्वीकार कर परमेश्वरा. कारण की आम्ही हारलो आहे परमेश्वरा. आमच्यामध्ये हिंमत नाही आहे प्रभू.
पण जेव्हा तू हात देईल आम्हाला एक नवीन शक्ती, नवीन बळ, नवीन सामर्थ्य प्राप्त होईल परमेश्वर. धन्यवाद येशू. थँक यू जीसस फॉर युअर प्रेझन्स. मी विश्वास करतो प्रभू की या बिल्डिंगमध्ये जितकेही जण आहे तुम्ही अनेकांचे बंधनांना तोडलं आहे प्रभू. तुम्ही जीवन दिलं आहे आणि बहुतांशचं जीवन दिलं आहे. हे जीवन घेऊन प्रभू आज ते घरी चालले आहे. त्या रक्ताच्या कराराला घेऊन ते घरी चालले आहे. तुझ्याबरोबर जे केलेलं करार आहे त्याला घेऊन ते घरी चालले आहे परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रेमाने मागतो म्हणून तू ऐक.